नमस्कार, माझं नाव अमर आहे आणि मी मधुबनी, बिहारहून आहे। तुम्ही अशा अनेक व्हिडिओ पाहिल्या असतील ज्यात तुम्हाला ट्रेडिंग कसं करायचं हे शिकवलं गेलं असेल, पण आज मी माझ्या प्रवासातून तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही नुकसान कसं सहन करू शकता। कधी माझ्याकडे 50 लाख रुपयांचं नुकसान होतं आणि आज मी त्या सगळ्या गोष्टींमधून सावरून तुमच्यासमोर उभा आहे आणि माझ्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो। आणि कसं मी स्वतःला एक ऑप्शन ट्रेडर म्हणून पाहू शकतो आणि तुमच्यासमोर स्वतःला सादर करू शकतो, मग तुम्ही बिहारमधून असाल किंवा देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून। आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या जाणून तुम्ही तुमच्या आयुष्यात काही सुधारणा करू शकता, तुमची ट्रेडिंगची यात्रा सुरू करू शकता आणि ट्रेडिंगच्या प्रवासात होणाऱ्या चुका टाळू शकता, त्यापासून वाचू शकता। माझं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे, सीबीएसई बोर्डमधून। मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं आहे, गलगोटिया युनिव्हर्सिटी, ग्रेटर नोएडा येथून, जे 2013 ते 2017 या काळात झालं। 2017च्या मे महिन्यात मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं। 2017च्या जून महिन्यात माझ्याकडे एक संधी आली ज्यामध्ये मला बिटकॉइन बद्दल कळलं। याबद्दल मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की गुंतवणूक करायची आहे। त्यासाठी एक फंड होता जो मी बीटेक नंतर एमटेक साठी ठेवला होता। माझ्या वडिलांचं एक म्हणणं होतं की तुला एमटेक करायचं असेल तर तू त्यासाठी तो फंड वापरू शकतोस। तुला आयुष्यात स्वतःसाठी काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठीही तू तो फंड वापरू शकतोस। ती 3 लाखांची एफडी होती जी मी मोडली आणि लगेचच मी बिटकॉइन विकत घेतलं। काही काळ बिटकॉइनची किंमत 1,40,000 रुपये होती, तेव्हा मी पूर्ण 2 बिटकॉइन विकत घेतले ज्याची किंमत होती 2,80,000 रुपये। ही जर्नी 2017 जुलैमध्ये सुरू झाली होती आणि 2018 जानेवारीपर्यंत माझी गुंतवणूक अंदाजे 10 पट झाली होती, म्हणजेच माझी 28 लाख रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली होती, त्यामुळे आनंद एक वेगळ्याच पातळीवर होता। याच दरम्यान आम्ही 3 मित्र होतो, माझे आणखी 2 मित्र होते जे मला बीटेकच्या बॅचमध्ये भेटले होते। त्यांच्यासोबत चर्चा चालू होती की आपण यात इतर लोकांनाही सामील का करू नये आणि इतर लोकांचे पैसे गुंतवू ज्यामुळे आपल्यालाही फायदा होईल। त्यांना तर वाढ मिळेलच, आपल्यालाही त्याचा काहीतरी फायदा नक्कीच मिळेल। मग या विचारात आम्ही तिघंही इन्व्हेस्टमेंट शोधायला निघालो, ज्यात साधारणपणे मी 45 लाख रुपये जमवले होते आणि त्या लोकांचे पैसेही इन्व्हेस्ट करवले आणि फक्त विश्वासावर करवले की तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल। जे रिटर्न्स तुम्हाला स्टॉक मार्केटमधून मिळतात, जसं इक्विटी ट्रेडिंगमध्ये किंवा एफडी मधून मिळणारे रिटर्न्स, तसं खूप चांगलं प्रॉफिट मिळेल असं सांगितलं होतं आणि लोकांनी विश्वास ठेवला। माझ्या खूप जवळच्या लोकांचं इन्व्हेस्टमेंट मी करवून दिलं। 2018 मध्ये रोज पार्टी होत होत्या, बैठक मीटिंग्स चालू होत्या, पुढे काय करायचे यावर चर्चा होत होती, त्यामुळे आयुष्य खूप छान चाललं होतं। आता हे सगळं संपल्यावर इतकं छान आयुष्य कोण अपेक्षित करताय? आम्हीही अपेक्षा केली नव्हती, पण मिळत होतं म्हणून छान वाटत होतं। पण त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये भारताचा बजेट आला। आपले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिटकॉइन बद्दल एक टिप्पणी केली की बिटकॉइन ही एक बेकायदेशीर करन्सी आहे। आणि मग काय, तिथूनच सगळं सुरू झालं। संपूर्ण पैसा एका रात्री 28 लाखांचं इन्व्हेस्टमेंट थेट 6 लाखांवर आलं। आमचे जेवढे इन्व्हेस्टर होते सगळ्यांचे फोनवर फोन, कॉलवर कॉल येत होते, पण सगळ्यांना एक विश्वास दिला की तुम्ही जे पैसे गुंतवले आहे ते थेट बिटकॉइनमध्ये नाही, त्यामुळे काळजी करू नका। कारण आपण जी बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती ती कंपनीच्या माध्यमातून केली होती, जी कंपनी बिटकॉइन माइन करत होती। माइन करणं म्हणजे बिटकॉइन वाढवणं, ती कंपनी बिटकॉइन वाढवत होती। तर मुख्य मुद्दा हाच होता की आपला बिटकॉइन तर वाढतच आहे, बिटकॉइनची किंमत देखील वाढणारच आहे, बिटकॉइनची क्वांटिटीही वाढत होती आणि सगळ्यात मोठा तोच ड्रॉबॅक झाला। 34 कंपन्या होत्या जसं की डेन, बिटकॉइन गेन, बीटीसी, हिट बीटीसी अशा काही कंपन्या होत्या ज्यामध्ये आम्ही गुंतवणूकही केली होती आणि कारवाईही झाली होती। आणि जसं ही बातमी आली की बिटकॉइन ही एक बेकायदेशीर चलन आहे, बिटकॉइनची किंमत घसरली। फक्त काही महिन्यात, खरंच म्हणा काही महिन्यात या सगळ्या कंपन्या रातोरात गायब झाल्या, कुठलाही ठावठिकाणा नाही, काहीच नाही, त्यांच्या कंपनीचे डोमेन सुद्धा गायब। तो असा दिवस होता की माणूस ना मरू शकतो ना जगू शकतो, अगदी तसंच वाटलं। अशी परिस्थिती आली होती, कंपनी पळून गेली होती
आपले सगळे पैसे बुडाले होते. माझे स्वतःचे मी तुम्हाला सांगितले होते 28 लाख रुपये जे मी स्वतः माझ्या वॉलेटमध्ये टाकले होते ते पूर्ण 28 लाख रुपये गायब झाले होते. का? कारण मी एका कंपनीवर विश्वास ठेवला होता, तेही 2 महिन्यांसाठी. म्हणून मी ही गोष्ट कुठेही बाहेर येऊ दिली नाही, अगदी घरी सुद्धा नाही. पण काही महिन्यांनी घरी कुठून तरी थोडीशी कल्पना आली. तेव्हा त्यांनी माझ्याकडे प्रश्न विचारले जिथे मी स्वतःला लपवू शकलो नाही आणि मी सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि तिथेच माझे रडूही फुटले कारण माझे पैसेही गेले आणि सगळं काही हातून निघून गेलं. त्यावेळी माझं वय 23 वर्ष होतं. बीटेक पूर्ण केल्यानंतर मला वाटलं होतं की मी सगळं व्यवस्थित केलंय, पण पाहता पाहता मी थेट खाली आलो. त्यावेळी मला माझ्या कुटुंबाला आधार द्यायचा होता कारण माझं कुटुंब लोअर मिडल क्लास आहे, जिथे एक अपेक्षा असते की मुलगा कॉलेज पूर्ण करेल, नोकरी करेल, पैसे कमवेल आणि कुटुंबाला आधार देईल. त्यावेळी मला माझ्या कुटुंबाला आधार द्यायचा होता, पण समस्या अशी झाली की उलट कुटुंबानेच मला आधार दिला कारण माझ्यासाठी तो काय पार करणं खूप कठीण होतं. माझ्याच कॉलेजमधले काही लोक होते ज्यांनी पैशांची तंगी असल्यामुळे आत्महत्या केली होती. पण माझ्याकडून ती गोष्ट होऊ शकली नाही कारण मी माझ्या आईचे अश्रू पाहिले आहेत, आनंदाचेही दुःखाचेही. मी त्यांना अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नव्हतो. मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ठीक आहे, त्यांच्याकडे काही बचत होती जी त्यांनी त्यांच्या संपूर्ण 35 ते 40 वर्षांच्या करिअरमध्ये केली होती. त्यांनी थोडे थोडे पैसे काढून मला विचारलं की कुणाला किती रक्कम द्यायची आहे, मग समायोजन करून हळूहळू त्यांच्या जवळ त्यावेळी जेवढे होते तेवढे दिले. त्यांनी काही पैसे नम्रपणे परत केले. त्याच्यानंतर 6 ते 8 महिने लागले मला या सगळ्या परिस्थितीतून सावरायला. हे सगळं पाहताना आणि यातून बाहेर येताना 2019च्या जूनमध्ये मी ठरवलं की आता मी एक निश्चित उत्पन्नासाठी नोकरी स्वीकारणार. आता तुम्ही समजा, बीटेकसाठी माझ्या वडिलांनी 12 ते 13 लाख रुपये खर्च केले. त्याच्यानंतर मी एक नोकरी स्वीकारली ज्याची पगार मला 21,000 रुपये मिळाली. त्याच्यानंतर मी नोकरी करायला सुरुवात केली आणि थोडं पैसे साठवायला सुरुवात केली. त्या पैशातून मी फक्त कुटुंबालाच द्यायला सुरुवात केली. कुटुंबाला सपोर्ट केलं कारण मला जेवढे पैसे परत करायचे होते त्यात 25% माझी हिस्सेदारी होती, पण 75% माझ्या कुटुंबाची होती. त्यांची सगळी बचत संपली होती. ते दुःखी होते, पण त्यांच्यापेक्षा जास्त मी दुःखी नव्हतो कारण मी माझ्या आईवडिलांचा पैसा माझ्या शिक्षणात घालवला आणि पुढच्या प्रोफेशनल आयुष्यात जिथे मला त्यांना सपोर्ट करायचं होतं तिथे मी त्यांची सगळी मेहनतीची कमाई खर्च करून टाकली. नोकरीसोबत मी मग काही गोष्टी सुरू केल्या, बघायला सुरुवात केली. मला कळलं की अजून एक मार्ग आहे जो कधीच बेकायदेशीर होऊ शकत नाही, ज्यातून पैसे कमवता येतात. तो म्हणजे शेअर मार्केट. याबद्दल थोडंच काही लोकांकडून ऐकलं होतं, पण सगळं नकारात्मक फीडबॅक ऐकलं होतं. जसं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, पैसे बुडतात, घर विकावं लागतं. असंच मीही ऐकलं होतं. पण काही लोक असेही होते जे शेअर मार्केटच्या नावावर वर जात होते. आपल्या देशातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे राकेश झुनझुनवाला. मी त्यांची गोष्ट वाचली. त्यांनी कुठून सुरुवात केली, कशी सुरुवात केली हे वाचून माझ्या मनातही एक जागरूकता आली की मीही हे ट्राय करतो. पण सुरू करण्यापूर्वी ही गोष्ट मला कुटुंबापासून लपवावी लागली कारण मागची माझी आयुष्य पाहिली तर माझ्या कुटुंबाने खूप काही सहन केलं होतं. माझ्यामुळे पुन्हा एकदा ते या त्रासात येऊ नये असं मला वाटत होतं, म्हणून मी त्यांच्याशी काहीच चर्चा केली नाही. मी 1 वर्षभर अभ्यास केला आणि सप्टेंबरमध्ये ठरवलं की या सप्टेंबरमध्ये आता मला शेअर मार्केटमध्ये उतरायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ज्याला 2 वर्षांपूर्वी 50 लाखांचं नुकसान झालं, फक्त एक शॉर्टकट वापरून पैसे कमवायचे म्हणून शॉर्टकट घेतला आणि तरीही तो पुन्हा शेअर मार्केटमध्ये का जातोय? हीच आपली एक हट्ट आहे. आयुष्य प्रत्येक पावलावर मागे ओढेल, पण तुम्ही किती वेगाने पुढे जायचं ठरवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. हीच जिद्द घेऊन मी शेअर मार्केटमध्ये शिरलो आणि ऑप्शन ट्रेडिंगसाठी माझा संपूर्ण एका महिन्याचा पगार, जो त्यावेळी सुमारे 40,000 होता, पूर्णपणे गुंतवला. आणि त्या महिन्यात मी माझ्या पगाराच्या सुमारे 3 पट, जवळपास 4 पट, पूर्ण 4 पट नाही पण 4 पट पर्यंत नफा कमावला. तेव्हा मला पुन्हा एक शंका आली. शंका तर आलीच, भीतीही वाटली कारण याआधीही माझ्यासोबत असंच झालं होतं. खूप कमी वेळात खूप पैसे कमावले होते आणि यावेळीही तसंच झालं आणि यावेळीही तोट्याची भीती वाटत होती.
माझ्या मनात सतत चालू होतं की पुढे जाऊन मला कुठे तोटा तर होणार नाही ना. पण यावेळी माझं ठरवले पण खूपच मजबूत होतं. मी माझ्या आयुष्यात एक गोष्ट ठामपणे ठरवली होती आणि एक नियम बनवला होता की माझ्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त मी कधीच तोटा सहन करणार नाही. आणि ह्याच स्ट्रॅटेजीवर मी पुढे काम करत राहिलो. पहिल्या महिन्यात मला 1.5 लाख रुपयांचा नफा झाला. दुसऱ्या महिन्यात मी ट्रेड केला नाही, कारण नियमितपणे करणेही आवश्यक नाही. तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं प्लॅन आणि तुमचं टार्गेट ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तेच मी केलं. मग मी नोव्हेंबरमध्ये ट्रेड केला आणि नोव्हेंबरमध्ये साधारण 20 ते 25 हजार रुपयांचा नफा झाला. हीच स्ट्रॅटेजी मी पुढे फॉलो करत राहिलो. प्रत्येक महिन्यात मला नफा झाला असं नाही, काही महिन्यात तोटा देखील झाला. कमाल तोटा म्हणजे पूर्ण पगारही गेला, पण मी ते पालकांशी बोललो नाही, कारण मागील नफ्यामुळे मी कुटुंबासोबत सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. मी सगळ्या स्ट्रॅटेजीसह जो नफा मिळाला तो पुढच्या महिन्यात घरी दिला आणि जी पगार मिळाली ती पुन्हा ट्रेडिंगमध्ये गुंतवली. अशा प्रकारे मी माझी प्रवास पुढे नेत राहिलो आणि 4 ते 5 महिन्यांनी माझं लग्न ठरलं. 2022 फेब्रुवारीमध्ये अखेर माझं लग्न झालं. ठीक आहे, एक मुलगी नवीनच घरात आली आहे. तिला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. कोणतीही नवीन मुलगी घरात येईल, ती या सगळ्या गोष्टींची अपेक्षा करत नाही. पण कळणारच होतं. तिने माझ्याकडे विचारलं. माझ्या बायकोने मला प्रश्न विचारला की हे सगळं काय आहे. मग मी तिला सांगितलं, मागच्या 6 ते 7 वर्षांची जी काही मागची यात्रा होती ती सगळी मी तिला सांगितली. या गोष्टीत माझ्या बायकोचाही मला खूप चांगला पाठिंबा मिळाला. तिने मला खूप मानसिक आधार दिला, कारण कोणीही येऊन हे सगळं अपेक्षित करत नाही. तिनेही केलं नव्हतं, पण तिने कधीही या गोष्टीसाठी तक्रार केली नाही. तिला माहिती होतं की हे आहे तर चांगलंही येईल. तिचा पाठिंबा मला खूप उपयोगी पडला. अशा प्रकारे माझी यात्रा सुरू राहिली आणि असं करत करत आज आर्थिक वर्ष 2023-24 संपत आलं आहे. आणि या आर्थिक वर्षाचा शेवट होत असताना माझा सगळा बॅकलॉग पूर्णपणे संपला आहे. आता येतो ऑप्शन ट्रेडिंगकडे. ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? बघा, ट्रेडिंग म्हणजे काय? तुम्हाला पैशातून पैसा कमवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय लागेल? ज्ञान, वेळ आणि संयम. ही तिन्ही गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती असतात, पण वेळ देऊ शकत नाहीत, संयम ठेवू शकत नाहीत आणि अशा लोकांचाच तोटा होतो. आणि हेच ते लोक आहेत जे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला असं म्हणताना दिसतील, जे म्हणतील, अरे, शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. शेअर मार्केटमध्ये कोणीही यशस्वी झालेला नाही. शेअर मार्केटमुळे त्याचं घर गेलं, त्याचं घर गेलं, त्याची शेतं विकली गेली, त्याचं हे बुडालं, ते बुडालं. हे सगळे तेच लोक आहेत जे या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देत नाही. म्हणून तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल, विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग, कारण यात रिस्क खूप जास्त असतो. जर तुम्हाला ही ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचं आहे ज्ञान, दुसरं आहे वेळ, तिसरं आहे संयम. या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात. जर तुमच्यात या तिन्ही गोष्टी असतील तर तुम्ही ही ऑप्शन ट्रेडिंगमधून पैसे कमवू शकता. सर्वात आधी याच्या बेसिक गोष्टी शिकून घ्या. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये चार्ट पॅटर्न म्हणजे काय, ते कसे समजतात? ऑप्शन डेटा म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे? यामध्ये जितकीही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचा अर्थ काय आहे, ती कुठून वाढते, कुठून तपासू शकता, वरखाली का होते, हे सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वतःला पेपर ट्रेडिंगवर वेळ द्या. आपले पैसे गुंतवायचे नाही, फक्त पेपर ट्रेडिंगवर वेळ द्या. ज्यामध्ये व्हर्च्युअल पैसे वापरा आणि ट्रेडिंग करून बघा की तुम्ही करू शकता का, तुमचं ज्ञान किती उपयोगी पडतं. आणि जेव्हा तुम्ही त्यात यशस्वी व्हाल, त्याच्यानंतर तुमची खरी रक्कम घेऊन ती गुंतवा आणि मग संयम ठेवा. असं नाही की पहिल्याच दिवशी तुम्ही 10,000 रुपये गुंतवाल आणि त्यातून 1,00,000 रुपये बनवाल. असं होऊ शकत नाही. पहिल्या दिवशी तुम्ही फक्त 100 रुपयेच कमवू शकाल, पण तुम्हाला संयम ठेवायचा आहे, त्यावर समाधानी व्हायचं आहे. तुमचं लक्ष ठरवायचं आहे की जर मी 10,000 रुपये गुंतवत असेल तर मला 100, 200, 300 रुपये किंवा जे काही तुमचं लक्ष आहे ते मिळवायचं आहे. हे लक्ष गाठताच तुम्ही मार्केटमधून बाहेर पडाल. काही दिवस संयम ठेवा, कारण मार्केट नेहमीच राहणार आहे, पण पैसा नेहमी राहणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुमचं भांडवल वाचवणं, रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही रिस्क मॅनेज केलं नाही, असंही घडू शकतं की 11 दिवसांत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 10,000 नव्हे 50 ते 50 लाख रुपये लोक गमावतात. का? कारण ते आपला रिस्क मॅनेज करत नाहीत.
ज्याला एका दिवसात श्रीमंत व्हायचं आहे त्याच्यासाठी पर्यायच नाही, मार्गच नाही. तो एका दिवसात श्रीमंत होऊही शकतो. जर त्याची नशिबाची साथ दिली तर बुरायला देखील जास्त वेळ लागणार नाही. म्हणून जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल, संयम ठेवा, तुमची स्ट्रॅटेजी नीट तयार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून फक्त ट्रेडिंगवर अवलंबून राहू नका. माझी तुम्हाला हीच सल्ला आहे की सुरुवातीला सगळ्यात गरजेचं म्हणजे तुमच्याकडे एक नियमित उत्पन्न बॅकअपसाठी असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आहे तर त्यामुळे तुम्ही तुमच्या रकमेचा काही भाग जोखमीवर ठेवू शकता. म्हणजे किमान एक महिना काही रक्कम गमावली तरी किमान तुमच्याकडे एक निश्चित उत्पन्न आहे. तुमची नोकरी अशीच आहे पण तुम्ही पुढच्या महिन्यात पुन्हा सुरुवात करू शकता. जर ती गोष्ट आहे तरीही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शिरा. पण असं समजू नका की ऑप्शन ट्रेडिंग तुमचं सगळं आयुष्य आहे किंवा तुम्ही फक्त त्यातूनच दर महिन्याला पैसे कमवू शकता. कारण ऑप्शन ट्रेडिंग किंवा कुठलीही ट्रेडिंग त्यात काहीही निश्चित रक्कम मिळत नाही. जर तुम्ही कुठलाही काम करत असाल, तुम्ही एखाद्या दुकानात काम करत असाल, एखाद्या फॅक्टरीत काम करत असाल, ठीक आहे, तर तुमचं काम सुरू ठेवा आणि कामासोबत थोडा वेळ काढा. थोडा वेळ तुमच्या कामानंतर सर्वात आधी शिका. घरी जाऊन सर्वात आधी शिका की ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडं बेसिक ज्ञान घ्या. ठीक आहे, त्यानंतरच तुमचे पैसे यात गुंतवा. निशिकता पैसे गुंतवू नका. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. तुमचं ज्ञान पूर्ण झाल्यावरच पैसे गुंतवा. आणि अजून एक सल्ला, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रवेश करत असाल तेव्हा कधीही मोठं भांडवल घेऊन जाऊ नका. जरी तुम्ही करोडपती असलात, जरी तुमच्याकडे खूप पैसे असतील किंवा खूप जमीन असली तरीही तुम्ही देशात रातोरात 10 लाख रुपये कमवू शकता. तरीही माझा हा वैयक्तिक सल्ला आहे की तुम्ही 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन सुरुवात करू नका. कारण सुरुवातीला तुम्हाला तोटा झाला तरी तुम्ही तो सहन करू शकता. तुमची नोकरी तुम्हाला तितकी स्थिरता देऊ शकते. म्हणून सुरुवातीला यापेक्षा जास्त गुंतवणूक करू नका. हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. मी स्वतः जे अनुभवलंय तोच माझा अनुभव सांगतोय आणि तो तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल. तुम्ही 5,000 रुपये ही एक खूपच छोटी रक्कम आहे. ट्रेडसाठी किमान एवढी रक्कम ठेवा, त्यापेक्षा जास्त जाऊ नका. जेव्हा तुम्ही यातून स्वतःला अनुभव मिळवू लागाल, काही साध्य करू लागाल, तेव्हा मगच तुमचं भांडवल वाढवा. कारण तेव्हा तुम्हाला स्वतःवर आत्मविश्वास येईल. अन्यथा काय होतं की तुम्ही पैसे घेऊन बसता, कदाचित ते 5,000 रुपये तुम्हाला 10,000 रुपये वाटू लागतील, असं होऊ शकतं. पण डोळ्याचं पापण नलवते तोच ते 10,000 रुपये कधी शून्यावर येतील हे सांगता येत नाही. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कधीही संपूर्ण रात्रभर काही गोष्टींचा विचार करत बसू नका, त्यावर अडकून राहू नका. जिथे प्रॉफिट मिळतो तिथे लगेच एक्झिट घ्या. बाकी माझं तुम्हा सर्वांना असं सांगणं आहे की जे नवीन ट्रेडर्स मार्केटमध्ये येतात त्यांनी थेट ऑप्शन ट्रेडिंग करू नये. सर्वात आधी आपले पैसे इक्विटी ट्रेडिंगमध्ये लावा. इक्विटी ट्रेडिंग म्हणजे काय असते? तुम्ही एखाद्याचा शेअर खरेदी करता आणि तो शेअर दीर्घकाळपर्यंत स्वतःकडे ठेवता. त्यात एक गोष्ट हमखास आहे की तुमचे पैसे एका रात्रीत शून्यावर जाणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे थोडा वेळ असतो. तुम्ही समजू शकता, त्याचे चार्ट पॅटर्न समजू शकता. त्यातून तुम्ही मार्केटचे विश्लेषण करू शकता की मार्केट कधी वर जाते, कधी खाली येते. त्यामुळे तुम्हाला ते समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळेल आणि तुमचे भांडवलही सुरक्षित राहील. थेट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाणे खूपच धोकादायक आहे. डोळ्याच्या पापण्या नलवते तोच तुमचे संपूर्ण भांडवल साफ होऊ शकते. संपूर्ण भांडवल या गोष्टीकडे लक्ष द्या आणि उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही इक्विटी ट्रेडिंग करा. म्हणजेच तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करा आणि हे कोणीही करू शकते असं नाही. घरात बसलेल्या गृहिणी देखील हे करू शकतात. शेतात काम करणारे मजूर ज्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे तेही हे करू शकतात. कारण यात तुम्हाला बाजारात जास्त वेळ द्यावा लागत नाही. तुम्ही दिवसातून 24 वेळा तपासत राहू शकता. तुमचं पोर्टफोलिओवर जातन्य, खाली येतन्य आणि रात्री जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा 1 तास नक्कीच तुमच्या शिक्षणावर खर्च करा आणि दररोज शिकत राहा. थोडं करूनच तुमचं ज्ञान वाढेल. आणि जेव्हा तुमचं ज्ञान वाढेल तेव्हा तुमच्यात आपोआप आत्मविश्वास येईल आणि मग तुम्हीही माझ्यासारखे इतरांना उभं राहून शिकवू शकाल. ज्ञान देऊ शकता, माहिती देऊ शकता की ट्रेडिंग अशी नाही तर अशी करायला हवी. गोंधळात असाल की इक्विटी ट्रेडिंग करायची असेल तर कुठे पैसे गुंतवाल? तुम्हाला माहित नाही का आज कोणती कंपनी आहे, कोणती चांगली आहे?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या देशावर विश्वास ठेवा, भारतावर विश्वास ठेवा. भारतातील टॉप इंडेक्स फंड म्हणजे निफ्टी 50 आहे. तुम्ही निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक करा. तुमचे पैसे कधीच बुडणार नाही. तुमचे पैसे वाढतीलच, कदाचित थोडा कमी परतावा मिळू शकतो, पण ते पैसे वाढतील, कधीच कमी होणार नाही. फक्त काही काळासाठी तुम्हाला पैसे होल्ड करून ठेवावे लागतील. आता असं नाही की आज पैसे गुंतवले आणि उद्या मार्केट थोडं खाली गेलं म्हणून घाबरून पैसे काढून घेतले आणि मग इतरांना ज्ञान द्यायला लागला. शेअर मार्केट जुगार आहे, यात पैशांचे नुकसान होते असं नाही. तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करा, निफ्टीमध्ये पैसे गुंतवा आणि थोड्या काळासाठी होल्ड करा. आपला देश प्रगती करत आहे, दरवर्षी प्रगती करत आहे आणि पुढेही करेल आणि तुमचे पैसेही पुढे वाढतच राहतील. तुम्हाला हे सगळं सांगण्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी तिच्याबद्दल माहिती घेणं खूप गरजेचं आहे. कधीही शॉर्टकट वापरू नका. जसं मी माझ्या आयुष्यात भोगलं तसं तुम्हाला भोगावं लागू नये. दुसरं म्हणजे ट्रेडिंग ही अशी गोष्ट नाही की फक्त दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधले लोकच करू शकतात. अरे, कुणीही करू शकतो. आणि आपण बिहारी लोक तर शिकण्यात नेहमीच पुढे असतो. मग तुम्हीही नक्कीच शिकू शकता. शिकण्यात काहीच अडचण नाही. शिका, यातून पैसे कमवा. जसं तुम्हाला माहिती आहे, मी लाखो रुपये गमावले आहे, पण त्यानंतर मी यातून कमाईही केली आहे आणि जेवढे पैसे गमावले होते ते परत मिळवले आहे. ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांना पैसे परत दिले आहे. आता माझी जर्नी स्थिर झाली आहे, त्यामुळे आता यातून जी काही माझी कमाई आहे ती मला पुढे वाढीसाठी मदत करेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा वेळ द्या. वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि आर्थिक सल्ल्यासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच प्रमाणित फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सचा सल्ला घ्या. कोणत्याही तोट्यासाठी किंवा नुकसानीसाठी जबाबदारी घेतली जाणार नाही, जी गुंतवणुकीच्या निर्णयामुळे होऊ शकते. हे फक्त माहिती देण्यासाठी आहे. फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट संबंधित कोर्सेस किंवा सल्ल्याचा प्रचार नाही.